साऊंड जो वोवेल साऊंड असतात आपले कोणते वोवेल साऊंड्स आहेत ए ई आय ओ यू. आता हे जे वोवेल साऊंड आहेत त्या वोवेल साऊंडचे काही नियम आहेत. ए चा उच्चार कधी अ करायचा, त्या ए चा उच्चार कधी ए करायचा, त्या ए चा उच्चार कधी आ करायचा किंवा त्या ए चा उच्चार कधी अ करायचा. तर हे जे नियम आहेत ते वेगवेगळे नियम आहेत आणि त्या नियमानुसार आपल्याला काय करायचं इंग्लिशचं वाचन करायचं. त्याचा पहिला नियम आपण बघतो. तर पहिला नियम काय आहे, जेव्हा कोणत्याही शब्दामध्ये ए येत असेल आणि त्या ए शब्दानंतर एका कॉन्सोनंट शेवटी ई येतो तेव्हा ए चा उच्चार ए असे करतात. सपोज एक तुम्हाला उदाहरण देतो बघा. त्याला कसं वाचणार आपण, मध्ये ए आला शेवटी ई आला मध्ये कॉन्सोनंट आला एक, मग त्याला कसं वाचणार आपण केक. पुढचा एक शब्द मेक. सांगता येईल असं सांगा बरं. एक मिनिट झाले. ले बरोबर ले. अजून ते अजून मेक अजून बेक डेट. अरे वा गुड. डेट. अजून सेम गुड. सेम. अजून बेस. बेस गुड. बेस. किती शब्द मिळाले मग आपल्याला बघा. ही याला काय म्हणतात मॅजिक की. त्या ई चा उच्चार कधी ä करायचा कधी ए करायचा. त्या मॅजिकीचा हा पहिला नियम. काय पहिला नियम, जेव्हा एखाद्या शब्दामध्ये ए येत असेल आणि ए च्या नंतर जर एखादा कॉन्सोनंट येत असेल तर त्याच्या नंतर जर ई येत असेल शेवटी कोणता अक्षर ई जर शेवटी येत असेल तर त्या ए चा उच्चार ए करतात.